सर्वांना नमस्कार. आज आपण स्टोक ब्रोडचा सँडविच बनवणार आहे. तुम्ही स्टोक ब्रोड कधी पाहिलाय? ही आहे स्टोक ब्रोडची पिशवी, जे की माझ्या हाता एवढी लांब आहे. आणि आपण त्याच्यात बघणार आहे स्टोक ब्रोड. कधी पाहिलाय का? नाही पाहिला? आज पाहूयात. हा आहे स्टोक ब्रोड, ज्याचा मी सँडविच बनवणार आहे. त्याच्यावरती तुम्ही बघू शकता, हा व्हीट फ्लॉवरचा स्टोक ब्रोड आहे. तीळ आहे, जवस आहे आणि सूर्यफुलाचे बी पण आहेत आणि अजून छोटे छोटे काहीतरी खसखस पण आहे. तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि आता मी ह्याला खाणार आहे. तर कसं खाणार आहे ते दाखवते. पहिला मी ह्याला कट करणार. त्याचे 2 पीसेस 3 पीसेस तुम्ही करू शकता, जसे तुम्हाला जेवढा खायचे त्याप्रमाणे. तर मी आता ह्याचे 3 पीसेस करणार आहे. मी त्यातला एकच पीस खाणार आहे, कारण की मला तेवढीच भूक आहे. जेवढी भूक तेवढं तुम्ही खाऊ शकता, जसा पाहिजे तसा. तर मी आता एवढा घेतलीये. तो आहे माझ्या हाता इतका. ठीक. तर याला इथून मला खूप आवडतो. याला मधून असं कट करायचं. मधून नाही, म्हणजे असे साईडनी काप द्यायचा. काप जसं आपण वांगी कापतो ना अर्धी, तसं पूर्ण कापायचं नाही. ह्याला आपण कट केलं आणि ह्याचे 2 भाग करायचे. पूर्ण नाही, अर्धे. हे असे 2 भाग झाले. आता ह्याला आपण लावणार आहे हमस. हमस जे की चण्यापासून, आणि छोले असतात ना, मोठे चणे, पांढरे चणे, त्याच्यापासून बनवलेलं असतं. तर ते हमस फक्त हे बाहेर भेटतं मार्केटमध्ये. मी नाही बनवलंय. सो ह्याला पहिलं आपल्याला हमस लावायचंय. हे असं जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही हमस लावू शकता. मला जास्त आवडतं तर मी थोडंसं क्वांटिटी जास्त घेते. हे नॅचरल असतं. हे ह्याच्यात कुठलेही प्रोडक्ट हे नाहीये की जे बायोचं आहे. हे नॅचरल आहे आणि व्हीगन आहे. ठीक आहे. हे घेतलं, हमस लावलं. मी मायोनीज वगैरे लावत नाही सँडविचला, हमसच लावते. हे हेल्दी आहे. ह्याचा न्यूट्रिशियस स्कोर A आहे. तो बघू शकता. आता मी घेणार आहे थोडंसं मोझरेला चीज, जे की माझं ऑलरेडी कट आहे, केलेलं. कट केले हे गोल येतं, पाण्यामध्ये असतं ते. सो ते मी यूज करते. हे थोडं हेल्दी असतं. तुम्ही ह्याला खाऊ शकता. हे तुम्हाला काही शरीरामध्ये त्रास नाही होणार. हे एकदम असं तुटतं. त्या चीज सारखं, नॉर्मल चीज सारखं नसतं. हे चांगलं हेल्दी आहे. ठीक आहे. ह्याला असे छोटे छोटे काप करायचे. मी ऑलरेडी काकडी, टोमॅटो आणि लेट्यूस कट करून ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि हे चीज ह्याच्यामध्ये असं ठेवून द्यायचं. वन साईडला सगळं ठेवते. आणि आता हे आहे ऑलिव्ह. त्याच्यामध्ये लसूण पण आहेत, मला आवडतात लसूणवाले ऑलिव्ह. तर मी असे ऑलिव्ह मध्ये मध्ये असे ठेवून देणार, जसे मला पाहिजे आहे. ज्या ज्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक बाईट मध्ये ऑलिव्ह लागला पाहिजे. ओके, त्यासाठी ते ठेवले ऑलिव्ह. आता मला लसूण पण आवडतं, तर मी मध्ये लसूण पण ठेवणार आहे. हा लसूण पण जसं आपण आचार बनवतो ना त्या टाईप मध्ये. जरी कच्चा लसूण आहे, त्याला आंबवलेला आहे म्हणू शकता, कारण तो आंबट लागतो. आणि आता त्याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं सलाड घातलं. मला खूप आवडतं सलाड खायला ह्याच्याबरोबर. आणि जरी ह्याच्यात नाही बसलं तरी मी साईडला घेऊन खात राहते. ठीक आहे. ही काकडी ठेवली. आता ह्याच्यामध्ये हे टोमॅटो जाणार. हे थोडंसं असं व्यवस्थित कट झालं नाहीये, आपण थोडं करूया. ठीक आहे. त्याच्यात असं टोमॅटो, आता टोमॅटो ठेवूया. झालं टोमॅटो. आणि हे लाकूड आहे माझं, हे 2 खाली पडलं तरी काही हरकत नाही. ओके. हे असं टोमॅटो ठेवलं आणि आता झालं तयार सगळं. येस. आता आपण ह्याच्यावरती थोडंसं ब्लॅक पेपर टाकूया, काळी मिरी. ठीक. सो त्याच्यावरती थोडीशी क्रश काळी मिरी टाकते. येस. आता मी टाकणार आहे ही लेट्यूसची पानं, ज्याला आपण कच्चं खाऊ शकतो. ठीक. कोबी सारखं दिसतंय हे, पण कोबी नाहीये, तो लेट्यूस आहे. ठीक. त्याला असं प्रेस करायचं आणि बस. हे 2 कट आहेत ना, एक करायचे. हा झाला माझा सँडविच तयार. कसा आहे? आवडला का तुम्हाला?
याच्यामध्ये एवढा एक सँडविच खाल्ला तर तुमचं पोट आरामात होऊन जातं. तर मग या खायला सँडविच नेदरलँड्स मध्ये.